नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण तांदळवाडी या गावामध्ये आलेलो आहे आणि हा आपण प्लॉट जो समोर बघताय हा प्लॉट खोडवा प्लॉट आहे। या प्लॉटचे मालक आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करायची आहे। त्यांचं पूर्ण नाव पत्ता ओळख करून घ्यायची आणि त्यानंतर ते आपल्याला थोडंसं आपलं मार्गदर्शन कसं वाटलं याबद्दल थोडंसं आपल्याशी चर्चा करतील। सर नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव, पूर्ण नाव आणि पत्ता व्यवस्थित सांगा। पवन संजय पाटील, राहणार तांदवडे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। सर हा खोडवा प्लॉट तुमचा ऊस किती तारखेला तुटला होता अगोदर? डिसेंबर एंडिंगला डिसेंबर एंडचा लावून होती। ह्याचा खोडवा प्लॉट आहे। हा खोडवा प्लॉट आहे। कोश 8032चा प्लॉट आहे आपला। होय, कोशांशी तर साधारण ह्या प्लॉटला किती महिने झाले? 8 महिने झाले सर। 8-8.5 महिने झाले 8-8.5 महिने डिसेंबर पासून म्हटलं तर डिसेंबरपासून, हां। बरोबर। आता तुम्ही खोडव्याची संख्या वगैरे बघताय तर साधारण ती संख्या मोजून दाखवा किती आहे प्लॉटमध्ये। एका ठोंबाची मोजा, ह्या खाली खाली बसून मोजा, काय अडचण नाही। 1 2 3 4 4 5 6 7 8 9 10 10 11 12 13 14 15 15 16 17 18 19 19 एका ठोंबात आपल्याला 19 ऊस चांगल्या पद्धतीने तयार झालेला आपल्याला दिसत आहेत। तर साधारण कांड्याची उंची मोजून दाखवा ऊसाची कांडी। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळू 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे साधारण 20 कांडीवर आता खोडवा प्लॉट आपला आहे। आहे। यासाठी सर आपण जे ट्रीटमेंट दिलं 30% बायो, 30% ऑर्गॅनिक, 40% रासायनिक, म्हणजे यात आपण रासायनिक फक्त 40%च वापरला। 40% बायोमध्ये आणि ऑर्गॅनिकमध्ये आपण जास्त काम केलं। तर तुम्हाला त्याचा काय फायदा वाटतोय की उत्पादनात वाढ भेटेल का नाही भेटेल? 110% भेटणार। 100% भेटणार 100% भेटणार। भेटणार। तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशील की आपलं मार्गदर्शन कसं वाटलं? मला आतापर्यंत केल्यापेक्षा जास्त लाभदायक हा प्लॉट वाटतोय। कारण की रासायनिक खतापेक्षा आपल्याला शेती नुकसान करण्यापेक्षा बायो किंवा ऑर्गॅनिक शेती केलेली कधी पण जास्त उत्तम आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना एक सांगायचं, रासायनिक खताचा वापर कमी करून ऑर्गॅनिक शेती करावी, ऑर्गॅनिक शेतीकडे वळावं। बरोबर सर, एक नंबरच। धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल।